आपल्याबरोबर ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आहेत. आज छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली आणि छगन भुजबळ असं म्हणतात की राज्यामध्ये सध्या स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा एक संघर्ष पाहायला मिळतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवारांनी मध्यस्थीची भूमिका निभवावी आणि महाराष्ट्रामधलं वातावरण जे आहे ते शांत करा. हे बघा, माननीय छगनरावजी भुजबळ हे गेल्या अनेक महिन्यापासून ओबीसी विजयंती म्हणजे या हक्क आणि अधिकाराविषयी ठाम भूमिका घेत आलेली आहे आणि या महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, एक मुरब्बी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मंडल आयोग इम्प्लिमेंटेशन असो किंवा महिलांचं रिझर्वेशन असो किंवा मराठवाडा विद्यापीठाला नामांतरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामांतरणाचा विषय असो, नेहमी शरदचंद्रजी पवार यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये एक सकारात्मक पुरोगामी अशी भूमिका घेतलेली आहे. परंतु आज 2024 रोजी एक जरांगे नावाचा माणूस पुढे येतो आणि डायरेक्ट तो घटनात्मक मूल्यांना, घटनात्मक ओबीसी आरक्षणाच्या चौकटीला छेद देणारी भाषा करतो, इथली व्यवस्था बेठीस धरतो. अशा वेळी मात्र आमचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार हे मात्र कुठेही भूमिका घेताना दिसून येत नाहीत. मी सुद्धा एक छोटासा कार्यकर्ता आहे, परंतु मी नेहमी माझ्या मुलाखतीमधून माननीय शरदचंद्रजी पवारांनी जर भूमिका घेतली तर माझ्या मराठा बांधवांना, मराठा तरुणांना ते चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचं या महाराष्ट्रातल्या जनमानसावर एक पक्षाच्या जातीपातीच्या पलीकडं म्हणून या महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून शरदचंद्रजी पवारांकडे पाहिलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं भुजबळ असं म्हणतायत की स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यामध्ये. त्याच्यावरती मनोज जरांगे बोलताना असं म्हणाले की भुजबळांनी ही स्फोटक परिस्थिती निर्माण केली. भुजबळ हा बेईमान माणूस आहे अशा पद्धतीची टीका त्यांनी भुजबळांवर. नाही, जरांगे काय म्हणतात त्याच्यापेक्षा बीडमध्ये घरं जाळली गेली हे काय भुजबळ अगोदर तिथं नव्हते गेले. ही घटना घडल्यानंतर त्यांचं सांत्वन करायला, त्यांना विश्वास द्यायला तिथं भुजबळ साहेब गेले. म्हणजे जरांगे पाटील, तुम्ही ज्यावेळी एखादा आरोप करता त्यावेळी त्या वस्तू म्हणजे काय त्या घटनांचा घटनाक्रम पहा, कालानुक्रम पहा, उगाच काहीतरी बेछूट आरोप नका करू. आणि मला असं म्हणायचं आहे की ओबीसीची अशी काही बॅक हिस्ट्री नाही. दंगली करणं, आंदोलन करणं, अशांतता निर्माण करणं. ओबीसी हा वंचित आहे, शोषित आहे, गावगाड्यामध्ये विस्थापित आहे. अरे ते माणसं कधी इथली व्यवस्था बेठीस धरतील? अशी परिस्थिती त्यांची नाही निर्माण होणार. सगळ्यात महत्त्वाचं की छगन भुजबळांनी बारामतीमध्ये टीका केली की शरद पवारांनीच फोन केला की बाबा मराठा आरक्षण त्याचबरोबर ओबीसी आरक्षणावरती जी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती त्याच्यासाठी जाऊ नका. बारामतीतून फोन गेला त्यामुळे विरोधी पक्ष तिथं आला नाही. आणि त्यानंतर छगन भुजबळ आज पवारांच्या भेटीला जातात. त्यामुळे बरीच चर्चा झाली की एकीकडे पवारांवरती टीका करायची आणि दुसरीकडे शरद पवारच हा वाद मिटवू शकतात म्हणून मध्यस्थीची भूमिका शरद पवारांनी करावी म्हणून ती मागणी करा. हे बघा, भुजबळ साहेब आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब ही या महाराष्ट्रामधली मोठी नेतृत्व आहेत. पण मी एक चळवळीमध्ये काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे. मी गावगाड्यामध्ये जातो, ओबीसी बांधवामध्ये जातो, त्यावेळी त्याच्या आक्रोश, व्यथा, वेदना, अडचणी ह्या ती लोक आमच्यासमोर बोलताना दिसत आहेत. त्यामुळं या मोठ्या माणसांनी मुरब्बीपणाची भूमिका घ्यावी, जाणतेपणाची भूमिका घ्यावी, घटनात्मक भूमिका घ्यावी, कायदेशीर भूमिका घ्यावी. मी त्यांना सल्ला देण्या एवढा निश्चित मोठा नाही, पण या माणसांनी कुठेतरी पुढं आलं पाहिजे आणि या महाराष्ट्रामधलं हे वातावरण सुरळीत केलं. ज्यावेळेस तुमचं उपोषण सुरू होतं त्यावेळेस तुम्ही सुद्धा आरोप केलेलं होतं की मनोज जरांगेंचं आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडी पुरस्कृत आहे. म्हणजे त्याच्यावरती आणि आज छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेतात आणि म्हणतात की नाही शरद पवारांनी हा वाद मिटवावा. विरोधाभास पाहायला मिळाला. विरोधाभास निश्चित आहे. बघा, मराठवाड्यामध्ये निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी जरांगे पाटलांना ते आपलं पत्र लिहून पाठिंबा देतात. पण त्याचवेळी तीच माणसं, तेच लोकप्रतिनिधी ओबीसीच्या आंदोलनाविषयी, मागण्याविषयी चकार शब्द काढत नाहीत. का असू नये? महाविकास आघाडी पुरस्कृत मनोज जरांगेंचं आंदोलन होतं. अहो, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून जरांगे पाटलांनी मिटिंगा घेतलेल्या आहेत. परभणी असो, जालना असो, बीड असो, त्यांनी प्रचार केलेला आहे. यांचे उमेदवार असे पाडा की त्यांच्या पुढच्या 5 पिढ्या निवडून नाही आल्या पाहिजेत. हे स्टेटमेंट आहे जरांगे पाटलांचं. मग का महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणू नये आम्ही त्यांना? महाराष्ट्राने बघितलंय. तर मग आज शरद पवारांनी मध्यस्थी करावी म्हणून महाविकास आघाडीचे मोठे नेते शरद पवार आहेत. भुजबळ साहेब गेले असतील, पवार साहेब तुम्ही यात लक्ष घाला म्हणून. विरोधक असले तरी त्यांच्या पुढं कुणी जाऊ नये असं थोडंच कुठं लिहिलंय? जाऊ शकतात. पुढची भूमिका काय? सगळ्यात महत्त्वाचं की शरद पवार भुजबळ बोलताना असं म्हणाले की शरद पवारांनी त्यांना विचारलं की बाबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना काय आश्वासन दिलं माहिती नाही किंवा लक्ष्मण हाकेंकडे भुजबळ आलेले होते, तुमच्या आणि हाकेंची त्याचबरोबर ससानींची काय चर्चा झाली आम्हाला माहिती नाही. नक्की काय चर्चा झालेली होती, काय आश्वासन तुम्हाला दिलं? नाही, कसा विषय आहे, जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे आणि त्यांच्या मागण्या बरोबर असू शकतात ना. बेरोजगारी, मराठा तरुणांच्या मनामधली संभ्रमावस्था बरोबर असू शकतात ना.
पण त्याचं उत्तर ओबीसी आरक्षण आहे हे जरांगेंना सांगितलं कोणी, किंवा ओबीसीचं आरक्षण संपलंय असा ओबीसींचा दावा आहे, पण मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देत नाही. मग नक्की खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय? मग त्यामध्ये भुजबळ साहेब पुढे आले पाहिजेत, पवार साहेब पुढे आले पाहिजेत, शिंदे साहेब पुढे आले पाहिजेत, ठाकरे साहेब पुढे आले पाहिजेत, अजितदादा पुढे आले पाहिजेत, देवेंद्र फडणवीस पुढे आले पाहिजेत, वडेट्टीवार पुढे आले पाहिजेत, आणि त्यामधून एक सन्मान्य कायदेशीर घटनात्मक तोडगा निघाला पाहिजे ना. का उगाच कोणतरी जरांगे पवारांची भेट घ्यायला जाणार? मी जाणार नाही घ्यायला, मी छोटा कार्यकर्ता आहे. पवारसाहेब किती मोठं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. आमच्यासारख्या छोट्या 18 पगड जातीचा अंतकरण जर त्यांना समजलं असतं तर ते एवढे दिवस गप्प नसते बसले. अरे त्यांनी स्टेटमेंट घेतलं असतं, भूमिका घेतली असती. नाही घेतली पवारसाहेबांनी भूमिका. खंत खेद व्यक्त करावा असं वाटतो. एवढं मोठं बुजुर्ग नेतृत्व, जाणता राजा, आम्ही देश लेवलचा नेता म्हणून ज्यांच्याकडे आशेनं पाहतो, त्या नेतृत्वाने एवढ्या मागच्या कालावधीमध्ये भूमिका घेतली नाही याची खंत आम्हा ओबीसी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. आता काय पवार साहेबांना काय सांगणार मग? भुजबळ म्हणतात की पवार साहेबांनी मध्यस्थी करावी आणि हा प्रश्न मिटवा. निश्चित पवारसाहेबांनी पुढे यावं. तुम्ही पुरोगामी नेते आहात, तुम्ही फुले शाहू आंबेडकरांची भाषा नेहमी बोलता. अहो तुमच्या लोकसभा उमेदवारामध्ये 10 उमेदवारापैकी 7 उमेदवार मराठा समाजाचे आहेत. अरे तुम्ही जर आम्हा 18 पगड जातीच्या माणसांना जर लढण्याची संधी देत नसाल, आमचं प्रतिनिधित्व तुम्ही मान्य करत नसाल, अरे समतोल नेतृत्व कसं जाईल, समतोल विकास कसा होईल? पुरोगामी विचार म्हणजे काय? फुले शाहू आंबेडकरांची भाषा फक्त काही निवडणुकीपुरती वापरता का काय? तुम्ही आलं पाहिजे, पुढं बोललं पाहिजे. या बांधवांना कोण सांगू शकेल? तुम्हीच सांगू शकता ना. आम्ही बोलायला गेलो की आम्ही जातीयवादी. पवारसाहेब तुम्ही बोललात तर एक जाणती भूमिका म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. तुम्ही आलं पाहिजे, पुढं बोललं पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. पवारसाहेब या पुढं, हात जोडून कळकळीची विनंती आहे. पवारसाहेब तुम्ही पुढं या, व्यक्त व्हा, बोला. आपण पाहतोय की शरद पवारांनी या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका जी आहे ती मांडावी. शरद पवार जर पुढे आले या संदर्भातली भूमिका जर त्यांनी मांडली तर एक वेगळा मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विके सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.